मनमाडकरांचा भव्य कॅन्डल मार्च, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मनमाड शहरातील नागरिकांनी एकजुटीने भव्य कॅन्डल मार्च काढलाय। या मार्चमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेत देशभक्ती आणि एकतेचा संदेश दिलाय। हा कॅन्डल मार्च छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झाला आणि एकात्मता चौकात येऊन संपला। मार्च दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम आणि दहशतवादाचा नाश हो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। प्रत्येक सहभागीच्या हातात मेणबत्ती आणि मनात देशप्रेमाची ज्योत तेवत होती। यावेळी तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावत नागरिकांनी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। एकात्मता चौकात झालेल्या सभेत शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला। यावेळी विविध वक्त्यांनी पहलगाम येथील घटनेचा तीव्र निषेध करताना या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली आहे। ही घटना देशाच्या जिव्हाळ्याला हादरा देणारी आहे। दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले। यानंतर सामूहिक मौन पाळून मृतांच्या आत्म्याला शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। या कॅन्डल मार्चमध्ये मनमाड शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, युवा मंडळे, विद्यार्थी संघटना आणि व्यापारी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विशेष म्हणजे सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत दहशतवादाविरोधात एकजुटीने दर्शन घडविले। मार्च शिस्तबद्ध आणि शांततामय पद्धतीने पार पडलाय, ज्यामुळे मनमाडच्या सामाजिक ऐक्याचे प्रतिबिंब दिसून आले। पहलगाम येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। मनमाडकरांनी या कॅन्डल मार्चद्वारे आपली संवेदना व्यक्त करताना भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। हा कॅन्डल मार्च केवळ श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाही, तर देशाच्या एकतेसाठी आणि दहशतवादाविरोधातील लढ्यासाठी आहे। आम्ही एकजुटीने या संकटाला सामोरे जाऊ असे यावेळी उपस्थित एका युवकाने सांगितले। या मार्चने मनमाडच्या नागरिकांनी देशप्रेम आणि एकजुटीचा आदर्श संपूर्ण देशासमोर ठेवला आहे। समाज सर्व धर्माचं या ठिकाणी एकोपा आहे। या ठिकाणी कोणत्याही धर्माबद्दल, एका विशिष्ट धर्माबद्दल आकट व सूडबुद्धी। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक अविनाश मगर, मनमाड।